नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 9 आहे. कोणत्या विषयाची आहे तर यामध्ये आज आपण मराठी व्याकरणाची प्रश्नपत्रिका आहे. आणि ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या धर्तीवर बनवलेली आहे तर आतापर्यंत जे काही झालेल्या महा TETच्या परीक्षा आहेत या प्रश्नपत्रिकेचा संदर्भाचा किंवा यांचं विश्लेषणावरती आधारित अशी आपण काय या ठिकाणी प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय याचा पहा, जगावे की मरावे या वाक्यातील की हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारले. मग स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे की उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे की न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. मग या ठिकाणी पहा, जगावे की मरावे पहा, म्हणजे 2 विकल्प दिलेत पहा, का एक तर जगा किंवा मरा असं त्यांनी विचारलंय की जगावं की मारावं, म्हणजे काय केलंय 2 विकल्प दिलेत. म्हणून या ठिकाणी कोणतं आहे तर की हे काय आहे, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, मग बघा तुम्हाला सोपं लक्षात ठेवायचं पहा, जेव्हा 2 गोष्टीपैकी एकाची निवड करायची असते तेव्हा की अथवा वा किंवा ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात. मग विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत पहा, तर की आहे, अथवा आहे, वा आहे आणि किंवा आहे. आणि हे कधी वापरले जातात तर 2 गोष्टीपैकी एका गोष्टीची निवड करण्यासाठी काय केलं जातं, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलं जातं. परीक्षेमध्ये विचारू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बाकीचे पर्याय काय आहेत बघा इथं. मग स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. मग स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत तर म्हणून आहे, म्हणजे आहे. मग हे काय करतात की एखाद्या गोष्टीचं स्वरूप दाखवण्याचं काम करतात. आणि उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत तर उद्देशबोधक आहेत पहा, म्हणून, यास्तव. हे कशाचं काम करतात तर हे वाक्याचा उद्देश दाखवण्याचं काम करतात. आणि न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत तर पण, परंतु, परी हे काय आहेत, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय काय काम करतं तर वाक्यामधील उणीव दाखवण्याचं किंवा वाक्यामधील कमतरता दाखवण्याचं काम काय करतं, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय करतं. मग हे तुम्हाला 4 उभयान्वयी अव्यय लक्षात ठेवायचे आहेत, कारण तुम्हाला 4 पैकी एकावरती का होईना परीक्षेमध्ये 100% एक प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 कडे पहा, काय विचारलंय, शी मला नाही आवडले ते या वाक्यातील शी हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय. आता काय विचारलंय की शी हे कोणत्या प्रकारचं केवल प्रयोगी अव्यय आहे असं आपल्याला विचारलंय. काय विचारलंय की शी हे जे शी आहे हे कोणत्या प्रकारचं केवल प्रयोगी अव्यय आहे असं आपल्याला विचारलंय. मग पहा, तिरस्कारदर्शक, शोकदर्शक, संमतीदर्शक आणि आश्चर्यदर्शक. मग शी मला नाही आवडलं म्हणजे आपण या ठिकाणी काय करतोय, तिरस्कार करतोय. म्हणून या ठिकाणी हे कोणतं अव्यय आहे तर हे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. मग पहा, मनातील तिरस्काराची भावना व्यक्त करण्यासाठी जे काही केवल प्रयोगी अव्यय वापरला जातो त्याला काय म्हणतो आपण, तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. मग यामध्ये कोणते पहा, शी आहे, ची आहे, थू आहे, धिक आहे यासारखे शब्द काय आहेत, हे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. त्याच्यानंतर शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणजे कोणते आहेत तर अरे रे, हाय हाय, म्हणजे ज्याच्यातून आपण शोक किंवा दुःख दाखवतो त्याला काय म्हणतो आपण, शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. आणि संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते आहेत तर ठीक आहे, जी हा, म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो, संमती दाखवण्याचं काम करतो. त्याच्यानंतर आश्चर्यदर्शक कोणते आहेत तर अरेच्छा, अबबो, केवढा, हे सगळे काय आहेत, आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 कडे पहा, खालीलपैकी पररूप संधीचे अचूक उदाहरण कोणते. आता काय विचारलं या ठिकाणी की पररूप संधीचं अचूक उदाहरण विचारले. बघा, मग मराठीमध्ये मुख्यत्वे कोणत्या 2 संधी होतात मराठी शब्दांच्या, एक असते पररूप संधी आणि दुसरी काय असते, पूर्वरूप संधी असते. मग इथं काय विचारलंय की पररूप संधीचं उदाहरण. मग पररूप संधीचं उदाहरण कोणतं यापैकी तर सांगेन हे पररूप संधीचं उदाहरण आहे. मग आता कसं बाबा, पररूप संधी म्हणजे काय तर पररूप संधी म्हणजे पाय तर जेव्हा संधी होताना पहिला स्वर लोप पावून दुसरा स्वर कायम राहतो तेव्हा त्याला काय म्हणतात, पररूप संधी म्हणतात. परीक्षेमध्ये व्याख्या सुद्धा विचारली जाते. मग पररूप संधीमध्ये काय होतं तर पहिला स्वर काय होतो, लोप पावला जातो आणि दुसरा स्वर काय होतो, कायम राहतो. त्या संधीला आपण काय म्हणतो, पररूप संधी म्हणतो. उदाहरणार्थ जर पाहिलं ह्या सांगेन तर बघा, सांग अधिक यन म्हणजेच काय, सांगेन. मग याच्यामध्ये बघा, हा ग मधला जो शेवटचा अ आहे याचा काय झालाय, लोप झालाय आणि याच्यावरती काय झालाय, येचा समावेश झालाय किंवा ये कायम राहिलाय, म्हणजे ग वरती काय आलाय, मात्रा आलाय. म्हणून या ठिकाणी काय म्हणतो आपण, याला पररूप संधी म्हणतो. आणि मराठीमधली अजून दुसरी संधी कोणती असते तर ती असते पूर्वरूप संधी. मग पूर्वरूप संधीमध्ये काय होतं तर पूर्वरूप संधीमध्ये
पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर काय होतो, लोप पावतो. पहिला स्वर कायम राहिला पूर्वरूप संधी, दुसरा स्वर कायम राहिला तर पररूप संधी. हे नावं लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग याच्यामधला पहा, खिडकीत हा जो शब्द आहे, हा खिडकीत शब्द काय आहे, पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. पहा, खिडकी अधिक आत. मग इथं बघा, हा आचा लोप पावलाय आणि हा जो ई आहे, हा ई काय झालाय, कायम राहिलाय खिडकीत शब्दामध्ये. ठीक आहे, लक्षात आलं. मग काय, पहिला स्वर जर कायम राहिला आणि दुसरा स्वर लोप पावला तर कोणती संधी असते, पूर्वरूप संधी असते. आणि जर पहिला स्वर लोप पावला आणि दुसरा स्वर कायम राहिला तर कोणती संधी असते, पररूप संधी असते. हे मराठीमधल्या दोन काय आहेत, विशेष संधी आहेत. मराठीमधले विशेष संधीचे प्रकार किती, हेही प्रश्न विचारला जातो. मग किती आहेत, दोन प्रकार आहेत. कोणते आहेत, एक आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. काय विचारले पहा, शरद ऋतूत आकाश स्वच्छ असते, या वाक्यातील स्वच्छ या विशेषणाचा प्रकार ओळखा. शरद ऋतूमध्ये आकाश स्वच्छ असते आणि आपल्याला काय सांगितलंय की स्वच्छ या विशेषणाचा आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलाय. मग आधी आपल्याला पर्याय बघावे लागतील. काय आहे, अधिविशेषण, विधी विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि नामसाधित विशेषण. मग यापैकी बघा, स्वच्छ हे विशेषण कोणत्या नामासाठी आलंय, तर ते आकाश या नामासाठी आलंय. कोणत्या नामासाठी आलंय, आकाश नामासाठी आलंय. पण हे कधी आलंय, आकाश या नामाच्या नंतर आलं आहे. काय झालंय ते, आकाश या नामाच्या नंतर आलंय, म्हणून याला काय म्हणतो आपण, विधी विशेषण म्हणतो. मग विधी विशेषण म्हणजे काय, तर जेव्हा विशेषण हे नामाच्या नंतर येतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, विधी विशेषण म्हणतो. लक्षात आलं. मग हे स्वच्छ विशेषण आकाश या शब्दाबद्दल आलंय, पण ते काय आलंय, आकाश या नामाच्या नंतर आलंय, म्हणून हे काय आहे, विधी विशेषण आहे. आणि हेच जर असं आलं असतं की शरद ऋतूत स्वच्छ आकाश दिसते, इथं जर स्वच्छ शब्द आला असता आणि हा शब्द इथून जर डिलीट केला असता, शरद ऋतूत स्वच्छ आकाश दिसते, तर मग हा कोणता शब्द झाला असता, तर हा अधिविशेषण झालं असतं. ठीक आहे, मग अधिविशेषण हे काय होतं, तर हे नामाच्या पूर्वी येतं. विशेषणामध्ये लक्षात ठेवायचं, नामाच्या अगोदर विशेषण आलं तर त्याला आपण काय म्हणतो, अधिविशेषण म्हणतो. आणि नामाच्या नंतर जर विशेषण आलं तर त्याला आपण काय म्हणतो, विधी विशेषण म्हणतो. याच्यामध्येच पहा, आधी म्हणजे काय, आधी म्हणजे अगोदर, आधी म्हणजे काय, अगोदर. आणि विधी म्हणजे काय, तर विधी म्हणजे नंतर. एवढाच फरक लक्षात ठेवायचा तुम्हाला. ठीक आहे, खूप सोपा पर्याय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण म्हणजे काय असतं, तर सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण. म्हणजे एखाद्या सर्वनामाचा वापर जर वाक्यामध्ये विशेषण म्हणून केला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सार्वनामिक विशेषण म्हणतो. आणि नामसाधित विशेषण काय असतं, तर एखाद्या नामाचा उपयोग वाक्यामध्ये विशेषणासारखा केला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नामसाधित विशेषण म्हणतो. याचं एक फेमस उदाहरण बघा, काय, सातारी पेढे. काय, सातारी पेढे. मग या ठिकाणी बघा, पेढे या शब्दाबद्दल अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय, तर सातारी हा शब्द सांगतोय. मग सातारी हे काय आहे, तर हे सातारा या नामापासून तयार झालेलं काय आहे, विशेषण आहे. म्हणून याला काय म्हणतात, सातारी हे काय आहे, नामसाधित विशेषण आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आहे, 5 आहे. काय विचारले पहा, मुलांनो शांत बसावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, आपण पहिल्यापासून शिकत आलोय, वाक्यातील प्रयोग ओळखायला आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये, मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 2 प्रश्न प्रत्येक वर्षी या ठिकाणी काय केलेले आहेत, प्रयोगावरती विचारलेले आहेत आतापर्यंतची जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, प्रयोग ओळखताना सगळ्यात आधी आपल्याला काय ओळखायचं असतं, तर वाक्यामधला कर्ता ओळखायचा असतो. कोण ओळखायचा असतो, कर्ता. आणि कर्ता ओळखल्यानंतर कोण ओळखायचं असतंय, की वाक्यामध्ये कर्म आहे की नाही हे आपल्याला काय करायचं असते, नंतर शोधायचं असते. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, मुलांनी शांत बसावे या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, तर बसणारे कोण आहेत, तर बसणारे मुलं आहेत. म्हणजे मुलांनी हा कोण आहे, मुलांनी हा या वाक्याचा कर्ता आहे. आता कर्म बघूया, या वाक्यामध्ये कर्म आहे का, बसण्याची क्रिया कोणावर घडते, तर ती मुलावरतीच घडते, शांत या शब्दावरती घडत नाही. मग मुलांनी शांत बसावे या वाक्यामध्ये कर्म नाही. बघा काय आहे, कर्म नाही. शांत बसावे हे कर्म नाही, शांत हे काय आहे, बसावे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते, म्हणून शांत हे काय आहे, क्रिया विशेषण आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, मग या वाक्यामध्ये कर्म नाही. मग जर वाक्यामध्ये कर्म नसेल तर सकर्मक भावे प्रयोगाचं उत्तर ऑप्शन काय होईल, कट होईल, कारण कर्मच नाही. कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग सुद्धा होत नाही. मग या वाक्यामध्ये काय असेल, एक तर भावे प्रयोग असेल किंवा कर्तरी प्रयोग असेल. मग बघा, मुलांनी या शब्दाला काय झालंय, कर्त्याला काय झालाय, विभक्ती प्रत्यय लागलाय. मग कर्त्याला जर विभक्ती प्रत्यय लागलेला असला तर तो कर्तरी प्रयोग कधीच नसतो. मग या ठिकाणी कोणता प्रयोग आहे, तर या ठिकाणी आहे अकर्मक भावे प्रयोग. कोणता प्रयोग आहे,
अकर्मक भावे प्रयोग आहे. आणि जर हे वाक्य असं असतं की मुलांनी माकडाला मारले, मुलांनी माकडाला मारले, तर मग मारण्याची क्रिया कोणावर घडत होती? माकडावरती. मग माकड हे कर्म असतं. मग उत्तर आलं असतं आपलं सकर्मक भावे प्रयोग. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून इथं काय आहे? अकर्मक भावे प्रयोग हे आपलं काय योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 बघूया. दोहित्री या शब्दाचा योग्य अर्थ काय? बघा काय दोहित्री या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ विचारायला सांगितलाय. मग बघा, मी जे तुम्हाला सांगत असतो ना की मराठी व्याकरणामध्ये शक्यतो 30 पैकी 30 मार्क पडणं काय असतंय? कठीण असतंय. का कठीण असतंय? तर एखादा प्रश्न काय होतो? असा बाउन्सर येतो. मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले पाहिजेत? तर तुम्हाला 28 किंवा 29 मार्क या ठिकाणी मिळाले पाहिजेत. एक अर्ध्या विद्यार्थ्याला काय होतं? 30 पैकी 30 मार्कही मिळतात, परंतु तुमचं सर्वसामान्य टार्गेट किती पाहिजे? कमीत कमी 28 मार्काचं मराठी व्याकरणामध्ये टार्गेट पाहिजे. आणि मिळतात. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केली ना, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी किती मार्क मिळणार आहेत? मराठीमध्ये कमीत कमी 28 मार्क मिळणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, दोहित्री या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो? तर मुलीची मुलगी म्हणजेच नात हा काय होतो? दोहित्री या शब्दाचा अर्थ होतो. मग लक्षात ठेवा, संस्कृतमध्ये दुहिता म्हणजे कोण? तर दुहिता म्हणजे मुलगी. प्रश्न कदाचित दुहिता या शब्दाचा अर्थ पण विचारू शकतात. मग दुहिता म्हणजे कोण? मुलगी. आणि दोहित्री म्हणजे कोण? तर नात म्हणजे मुलीची मुलगी असते, तिला कोण म्हणतो? दोहित्री म्हणतो. आणि मुलीच्या मुलाला काय म्हणतो? तर दोहित्र म्हणतो, म्हणजेच नातू. ठीक आहे, फरक लक्षात ठेवायचं. त्री असेल तर नात आणि त्र असेल तर नातू. ठीक आहे, आणि दुहिता म्हणजे कोण? तर दुहिता म्हणजे मुलगी. सगळे शब्द लक्षात ठेवायचे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या ठिकाणी पहा, तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील? तर तुम्हाला त्या उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे तुम्हाला याला त्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्याची किंवा उत्तर विचारण्याची गरज लागणार नाही, कारण या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला काय होतील? उत्तर सूची सहित पाठवून दिल्या जातील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत म्हणजे कधीपासूनच्या प्रश्नपत्रिका देणार? तर ह्या 2013 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर या प्रश्नपत्रिका नेमकं कोणत्या पेपरच्या आहेत? पेपर 1च्या आहेत की पेपर 2च्या आहेत? मग लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला पेपर 1च्या पण प्रश्नपत्रिका दिल्या जातील आणि पेपर 2च्या पण दिल्या जातील. म्हणजे दोन्ही पेपरच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर सूची सहित दिल्या जातील. तुम्ही एवढ्या प्रश्नपत्रिका जरी डोळ्याखालून घातल्या ना, तरी तुम्ही 100% परीक्षा पास होऊ शकताय. ठीक आहे, त्याचबरोबर आपण काय करतो? तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्ससुद्धा देतोय. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्ससुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की जे काही शालेय पुस्तकं आहेत आपले, मग इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तकं आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्यांच्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स दिल्या जातील. मग 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान असेल, या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, मग जर तुम्ही परीक्षेमध्ये फक्त एवढाच याचा अभ्यास करून गेले तर तुम्हाला किती मार्क पडतील? तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% काय होणार? 100पेक्षा जास्त मार्क पडतील. आणि जर तुम्हाला 100पेक्षा जास्त मार्क पडले तर तुम्ही काय होताय? पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षा चांगल्या मार्काने पास होत आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? तर 139 रुपयाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत? तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 77 75 88 12 88. या नंबरवरती मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, असा तुम्हाला मेसेज करायचा आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. मग तुम्हाला त्या स्कॅनरवरती काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत. किंवा ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपे केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा, आपला व्हॉट्सॲप नंबर हा आहे आणि गुगल पे, फोनपे नंबर कोणता आहे? तर 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. मग या नंबरवरती काय करायचं? तुम्हाला 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचं? एक
स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे आपल्याला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा. व्हॉट्सॲप नंबर काय आहे 7775881288 हा आपला काय आहे व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच काय केलं जाईल संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 आहे त्याने राजाला प्रदान केले या वाक्यातील प्रदान हे कोणत्या प्रकारचा घटक आहे. मग आता या वाक्यामधलं प्रदान हे काय आहे असं आपल्याला विचारलं. मग बघा त्याने राजाला प्रदान केले. बघा या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे तर क्रियापद केले आहे. कर्ता कोण आहे तर तो करता आहे किंवा त्याने करताय. ठीक आहे त्याने करता आहे केले हे क्रियापद आहे. मग जर वाक्य फक्त असंच असलं त्याने राजाला केले तर काय केले वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला इथं काय प्रदान हा शब्द टाकावा लागतोय. म्हणून याला काय म्हणतात तर याला विधानपूरक म्हणतात. काय म्हणतात या प्रदानला विधानपूरक म्हणतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे केले क्रियापद आहे लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर उद्देश म्हणजे कर्ता कोणता आहे तर त्याने हा काय आहे कर्ता आहे. कर्म कोण आहे तर राजाला हे शब्द काय आहे कर्माचं काम करते. ठीक आहे. बघा कर्म आहे त्याने कर्ता आहे आणि केले हे काय आहे क्रियापद आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात कारण याच्यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 8. डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रकर्षाने जाणवतो. ठीक आहे. लक्षात घ्या एक प्रश्न आपल्याला रसावरती सुद्धा विचारला जातो. मग मराठी व्याकरणामध्ये एकूण किती रस आहेत प्रश्न विचारलेला आहे. एकूण किती रस आहेत एकूण 9 रस आहेत. मग तुम्हाला हे 9च्या 9 रस काय पाहिजेत तोंडपाठ पाहिजेत. आणि त्याचबरोबर डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका. मग यामध्ये कोणता रस आहे तर यामध्ये शृंगार रस आहे. मग बघा खूप सोपं आहे. शृंगार रस कुठं कुठं असतो बघा तर जेथं स्त्री पुरुषामधील प्रेम असतंय आकर्षण असतंय किंवा सौंदर्याचं वर्णन केलेलं असतंय त्या ठिकाणी कोणता रस असतो तर तिथं शृंगार रस असतो. करुण रस कुठं असतो करुण रस कुठं असतो तर जिथं शोक असेल किंवा जिथं दुःख असेल म्हणजे दुःखाचं वर्णन केलं असेल तर कोणता रस असतो करुण रस असतो. आणि वीर रस कधी असतो जर पराक्रमाचं किंवा उत्साहाचं वर्णन केलं असेल तर त्या ठिकाणी कोणता रस असतो वीर रस असतो. आणि हास्यरस कुठे असतो तर ज्या ठिकाणी विनोदाचं वर्णन असतं किंवा हास्यास्पद गोष्टीचं वर्णन असतं त्या ठिकाणी काय असतो हास्यरस असतो. ठीक आहे. म्हणजे यांच्या नावामध्येच यांचं कुठं काय असतं हे दडलेलं आहे सोपं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 9 नंबर. अलंकार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. कोणता शब्दाचा अलंकार. बघा अलंकार ओळखायला नाही विचारला अलंकार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायला विचारलेला आहे. म्हणजे बेसिक ग्रामरवरती प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. म्हणून तुम्हाला सांगतो जर तुम्हाला असे बेसिक प्रश्न चुकून द्यायचे नसतील तर आपली बॅच जॉईन करा. आणि आपली बॅचचं वैशिष्ट्य काय ती रेकॉर्डेड स्वरूपाचे आहे. म्हणजे अगदी परीक्षेला शेवटचे 8 दिवस जरी शिल्लक राहिले तरी तुम्ही आपली बॅच जॉईन करून काय करू शकता त्याचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे. कारण तुमचा अभ्यास झाला नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तुमचा आत्मविश्वास कमी असं जर वाटत असेल तर आपला कोर्स जॉईन करा. कोर्सची फी किती आहे फक्त 499 रुपये फी आहे. परंतु 499 रुपयाच्या फीवरती मित्रांनो आपण तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुम्ही काय होणार परीक्षा 100% पास होणार. आणि किती दिवसामध्ये अगदी 8 दिवस तयारी केली तरीही परीक्षा आपल्या बॅचमधून तुम्ही काय होणार पास होणार. मग अलंकार या शब्दाचा योग्य संधी वगैरे कसा होतो तर अलम अधिक कार. कसा होतो अलम अधिक कार. मग इथं नियम कोणता लागतो तर इथं नियम बघा कोणता लागतो. बघा पहिल्या पदाच्या शेवटी म असून पुढे कोणतंही व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावरती काय येतो अनुस्वार येतो. मग इथं बघा काय होतं शेवटी पहिल्या पदाच्या शेवटी कोण आहे म आहे आणि मच्या पुढं काय झालंय क हे व्यंजन आलंय. म्हणून या मचं काय झालं मागच्या शब्दावरती म्हणजे या ल वरती काय आला अनुस्वार आलेला आहे आणि मचा काय झाला लोप पावलेला आहे. ठीक आहे. आपण तुम्हाला अगदी नियमासहित स्पष्टीकरणासहित शिकवतो. गायीने गोठ्यात उभे राहावे या वाक्यातील गोठ्यात या शब्दाचा कारकार्थ कोणता. मग आता आपल्याला या शब्दाचा कारकार्थ ओळखायचा आहे. मग आपल्याला डायरेक्ट कारकार्थ ओळखता येईल का नाही येणार. आधी आपल्याला काय ओळखावं लागेल तर आधी आपल्याला विभक्ती ओळखावं लागेल की या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे. जेव्हा आपण विभक्ती ओळखू तेव्हा आपल्याला काय येईल कारकार्थ ओळखता येईल. मग कोणत्या शब्दाचं सांगितलंय गोठ्यात या शब्दाचं सांगितलंय. मग याला प्रत्यय कोणता लागलाय गोठ्यात या शब्दामध्ये तर त प्रत्यय लागलाय. कोणता प्रत्यय लागलाय त हा प्रत्यय लागलाय. मग मी तुम्हाला सांगितलंय त असेल ई असेल किंवा आ असेल त ई आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत
तर हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत हे? त इ आ सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. मग गोठ्यात या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे? सप्तमी विभक्ती आहे. आणि सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? तर तो अधिकरण असतो. तुम्हाला सांगितलेलं आहे मी, तुम्हाला विभक्ती प्रत्यय आणि कारकार्थ काय करायचे आहेत? पाठ करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं अपादान आहे. मग अपादान हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? तर अपादान हा पंचमी विभक्तीचा कारकार्थ आहे. त्याच्यानंतर इथं पहा संप्रदान पर्याय आहे. मग संप्रदान हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? तर संप्रदान हा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ आहे. लक्षात ठेवायचं. आणि करण हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? तर करण हा तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, सगळं महत्वाचं आहे. बघा तृतीय लक्षात येत आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आहे? 10 आहे. पानकोंबडी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. मग तुम्हाला जेव्हा समास ओळखायचा आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी काय करावं लागतं? त्या दिलेल्या सामासिक शब्दाचा काय करावं लागतो? आपल्याला विग्रह करायचा. काय करायचा? विग्रह करायचा. मग कोणता शब्द दिला आपल्याला? पानकोंबडी हा शब्द दिलाय. मग याचा विग्रह कसा होईल? पाण्यातील कोंबडी. काय विग्रह होईल? पाण्यातील कोंबडी म्हणजेच काय? पानकोंबडी. मग इथं आपण काय केलंय बघा, तील या विभक्ती प्रत्ययाचा काय केलाय? विग्रहामध्ये समावेश केलाय. म्हणून हा कोणता समास आहे? तर हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. कोणता समास आहे? विभक्ती तत्पुरुष समास आहे. बाकीचे पर्याय पण खूप महत्वाचे आहेत, काळजी करू नका. तुम्हाला सांगतो मध्यम पदलोपी समास कधी होतं? तर विग्रह करताना दोन पदामधील संबंध दाखवणारे मधले शब्द ज्यावेळेस गाळावे लागतात त्यावेळेस काय होतो? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास होतो किंवा मध्यम पदलोपी समास होतो. मग याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण कोणतं आहे? पहा, पुरणपोळी आहे. पुरणपोळी खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. पुरणपोळी कोणता समास आहे? परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं. त्याच्यानंतर अजून एक विचारलं जातं, ते म्हणजे कोणतं? चुलत सासरा. पुरणपोळी आणि चुलत सासरा हे दोन्ही शब्द काय आहेत? तर हे मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण आहेत. त्याच्यानंतर पहा, उपपद तत्पुरुष समास, त्यालाच कृदंत तत्पुरुष समास पण म्हणतात. मग ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे महत्त्वाचे असून ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही तर ते काय असतं? धातू साधित असतं. मग बघा पंकज, याचे दोनच उदाहरणं पाठ करायचे तुम्हाला. पंकज आणि कोणतं? जलद. या दोन उदाहरणावरतीच आपल्याला काय केलं जातं? प्रश्न विचारला जातो. मग पंकज आणि जलद या दोन्ही शब्दामध्ये कोणता समास आहे? तर त्या ठिकाणी उपपद तत्पुरुष समास असतो. उपपद तत्पुरुष समासाला दुसरं नाव काय आहे? तर कृदंत तत्पुरुष समास आहे. पाठच ठेवायचे हे दोन उदाहरणं. कोणते? पंकज आणि जलद. या मध्यम पद लोपीचे हे दोन उदाहरण पाठ ठेवायचे. पुरणपोळी आणि चुलत सासरा, कारण हेच दोन वारंवार परीक्षेमध्ये काय विचारलेले आहेत. आणि अलुक तत्पुरुष समासामध्ये काय बघा, तर ज्या समासातील पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्याला काय म्हणतो आपण? अलुक तत्पुरुष समास म्हणतो. आणि याचे उदाहरण लक्षात ठेवायचे. हे पाठीशी लक्षात ठेवू नका, याच्यावरती प्रश्न येतील. पहा, अग्रेसर आहे. त्याच्यानंतर युधिष्ठर, पंकेरुहू, सरसीज. आदिष्टर बघा, अग्रेसर, युधिष्ठर, पंकेरू, सरसीज हे काय आहेत? अलुक तत्पुरुष या समासाचे वारंवार आपल्याला विचारले जाणारे प्रश्न आहेत. ठीक आहे, लक्षातच ठेवायचे. काय झालं? लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे काय झालं? आपली वरची लाईट बंद झाली म्हणून मी थोडा काळा दिसत असेल. इन्व्हर्टरवरती आपला बोर्ड काय चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माझ्या दिसणं महत्त्वाचं नाही तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय? फळ्यावरती काय आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 12 नंबर पहा, काय विचारलंय? पक्षी हवेत उडाला या वाक्यातील काळ ओळखा. पक्षी हवेत उडाला वाक्यातला काय ओळखायला सांगितलं आपल्याला? काळ ओळखायला सांगितलंय. मग पहा, पक्षी हवेत उडाला म्हणजे उडल्याची क्रिया काय झाली? आता नुकतीच संपली. म्हणून या वाक्यामध्ये कोणता काळ आहे? तर तो साधा भूतकाळ काळ आहे. कोणता काळ आहे? साधा भूतकाळ काळ आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 13 नंबर काय विचारले पहा, त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तुम्हाला आत्ताच मागच्या प्रश्नामध्येच सांगितलं होतं मी. काय? त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. तुम्हाला विभक्तीमध्ये मित्रांनो तुम्ही फक्त एवढे प्रत्यय जर पाठ केले आणि विभक्तीचा कारकार्थ पाठ केला तर तुमचा 1 मार्क परीक्षेमध्ये काय होणार आहे? 100% फिक्स होणार आहे. मग लक्षात ठेवायचं आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? त इ आ आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं पर्याय आहे द्वितीया. मग द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर सलाते एकवचनी आणि सलानाते हे काय आहेत? अनेकवचनी प्रत्यय आहेत. त्याच्यानंतर चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सुद्धा कोणते आहेत? तर हेच आहेत, सलाते आणि सलानाते हेच काय आहेत? चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्याच्यानंतर पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर दोनच आहेत, ऊन आणि हुन हे काय आहेत? पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? चा, ची, चे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. षष्ठी विभक्ती संपले मित्रांनो. इथं बघा, द्वितीय झाली, चतुर्थी झाली, पंचमी झाली, षष्ठी झाली, सप्तमी झाली, राहिली फक्त कोणती? तृतीया.
कोणती राहिली? तृतीया. मग तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते? तर नेयशी आणि निशिईही हे काय आहेत? हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. हे नेयशी आणि एकवचनी आणि पुढचे निशिई हे काय आहेत? अनेकवचनी आहेत. प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नाही हे लक्षात ठेवायचं. आणि जी शेवटची 8वी विभक्ती आहे तिला काय म्हणतो आपण? संबोधन म्हणतो. काय म्हणतो? संबोधन म्हणतो. संबोधन विभक्तीमध्ये एकच प्रत्यय आहे, तो म्हणजे कोणता? तर नोह. संबोधन म्हणजेच काय? हाक मारणे. मग त्या ठिकाणी एकच प्रत्यय आहे, तो म्हणजे कोणता आहे? तर नो हा प्रत्यय आहे. म्हणजे बघा तुमच्या 8वी विभक्ती इथं काय झालं? एका सेकंदामध्ये, एका मिनिटामध्ये आपण काय केलं? कव्हर केले आहेत. एवढे प्रत्यय पाठ करा, तुमचा 1 मार्क 100% काय होणार? फिक्स होणार. सप्तमीचे प्रत्यय तई आहेत, तसं क्रमवार ठेवायचं. बघा प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नाही. द्वितीय विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय आहेत? सलाते, सलानाते. त्याच्यानंतर चतुर्थी आणि द्वितीयामध्ये काय आहेत? सारखेच प्रत्यय आहेत. तृतीयामध्ये कोणते आहेत? नेयशी, निशिई आहेत. पंचमीमध्ये कोणते आहेत? ऊन, हुन आहे. षष्टीमध्ये काय आहेत? चाचीचे आहेत. सप्तमीमध्ये काय आहे? तई आहे. आणि संबोधन ही जी 8वी विभक्ती आहे त्याच्यामध्ये कोणता प्रत्यय आहे? तर नो हा प्रत्यय आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 14 नंबर. कृतज्ञ या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? काय विचारलंय? की इथे एक शब्द दिला आपल्याला कृतज्ञ आणि या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलाय. मग कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो कृतज्ञ हा आहे. दोन्ही शब्दावरती परीक्षेमध्ये आपल्याला कमीत कमी आतापर्यंत 5 ते 6 वेळेस प्रश्न विचारलाय, म्हणून खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर इथं बऱ्याच वेळेस कृतज्ञ या शब्दाचा अर्थ सुद्धा विचारला जातो. मग कृतज्ञ या शब्दाचा अर्थ काय होतो? तर केलेले उपकार जाणणारा, त्याला काय म्हणतो आपण? कृतज्ञ म्हणतो. आणि कृतज्ञ म्हणजे कोण? तर केलेले उपकार विसरणारा किंवा न मानणारा, त्याला कोण म्हणतो आपण? कृतज्ञ म्हणतो. मग कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. कृतज्ञ म्हणजे कोण? तर उपकार जाणणारा. आणि कृतज्ञ म्हणजे कोण? केलेले उपकार न जाणणारा, त्याला आपण काय म्हणतो? कृतज्ञ म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 15 नंबर. नदी या नामाचे अनेकवचनी सामान्य रूप काय होईल? बघा आता नदी या नामाचं काय विचारलं आपल्याला? अनेकवचनी सामान्य रूप विचारले. बघा प्रश्न कसा गुगली टाकलाय. काय विचारलंय? सामान्य रूप विचारले. बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं की नदी या नामाचं अनेकवचनी रूप विचारले. असं इथं अनेकवचन शब्दामुळे आपण काय करू शकतो? नद्या हे उत्तर लिहून मोकळं होऊ शकतो आणि मग आपला 1 मार्क काय परीक्षेमध्ये चुकू शकतो. मग लक्षात ठेवायचं नदी या नामाचं काय विचारलंय? सामान्य रूप विचारलंय. मग सामान्य रूप म्हणजे काय असतंय? तर सामान्य रूप म्हणजे पहा विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतो आपण? सामान्य रूप म्हणतो. मग बघा नदी या शब्दाचा अनेकवचनी रूप काय आहे? तर अनेकवचनी रूप नदी आहे. मग नद्या या शब्दाला जर आपण विभक्ती प्रत्यय लावला, समजा नद्यांना आपण काय म्हणतो? नद्यांना म्हणजे काय? कोणता शब्द तयार होईल? नद्यांना शब्द तयार होईल. याच्यामध्ये विभक्ती प्रत्यय कोणता लागलाय? तर ना हा विभक्ती प्रत्यय लागलाय. आणि मग याचा सामान्य रूप काय आहे? तर नद्या हे काय आहे? सामान्य रूप आहे. कारण विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतो आपण? सामान्य रूप म्हणतो. मग विभक्ती प्रत्यय ना आहे म्हटलं त्याच्या अलीकडचा जो शब्द आहे तो काय असतो? सामान्य रूप असतो. म्हणून नद्या हा शब्द काय आहे? सामान्य रूप आहे. जर घाई गडबडीत प्रश्न सोडवला असता तर मी 100% सांगतो तुम्ही सगळ्यांनी नद्या हे उत्तर लिहून मोकळे झाले असते. अशी गडबड करायची नाही. ठीक आहे. पुढे जाऊया 16 नंबरकडे. भल्या माणसाने दुसऱ्याला मदत करावी या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. मग विशेषण कोणतं या वाक्यामध्ये? सगळ्यात आधी तर आपल्याला ते ओळखावं लागेल. मग या ठिकाणी कोणतं विशेषण आहे? तर भल्या हे विशेषण आहे. मग भल्या हे विशेषण काय आहे? तर हे गुण विशेषण आहे. काय करतंय ते? तर माणसाने या नामाचा काय करतंय? गुण दाखवण्याचं कार्य करतंय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? गुण विशेषण म्हणतो. पुढे बघा पंख या शब्दाचा योग्य अर्थ काय? कोणत्या शब्दाचा? पंख या शब्दाचा योग्य अर्थ विचारला आहे. मग पंख या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो? चिखल होतो. लक्षात ठेवा पंख या संस्कृत शब्दाचा अर्थ काय होतो? चिखल होतो. आणि मग बघा आपण एक शब्द तुम्हाला माहिती आहे कोणता शब्द? पंकज. पंकज या शब्दाचा काय अर्थ होतो? तर पंकज म्हणजे काय? कमळ. काय बरोबर की नाही? प्रश्न विचारला जातो या पंकजवरती बी. पंकज म्हणजे काय? कमळ. पण यालाच काय म्हणतात? पंकात जन्मलेलं म्हणजे काय? चिखलात जन्मलेलं ते कमळ. मग पंख म्हणजे काय? तर पंख म्हणजे चिखल हे लक्षात ठेवा. आणि ज म्हणजे काय? जन्मलेलं. मग चिखलात जन्मलेलं ते काय? कमळ असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना ना पाठांतर करण्यापेक्षा समजून घ्यायचं आहे. अथश्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा हे सगळे शब्द आपल्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. लक्षात येतंय मराठी व्याकरण जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. इथं तुमचा व्याकरणामध्ये मार्क जात नाही, पण मार्क कुठं जातो तुमचा?
समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे खूप काही वेळेस खूप अवघड प्रश्न येतात. मग अतश्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे इतिश्री. मग अतश्री म्हणजे काय? तर अतश्री म्हणजेच प्रारंभ करणे, सुरुवात करणे किंवा श्री गणेशा करणे. हे काय आहेत? अतश्री या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि इतिश्री म्हणजे काय? तर इतिश्री म्हणजे शेवट करणे किंवा समाप्ती करणे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19 बघा, पुन्हा भरपूर वेळेस रिपीट झालेला प्रश्न. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर देखणा दिसतो या वाक्यातील विधेय कोणते? काय सांगितलंय? या वाक्यातील विधेय ओळखायला सांगितलंय. विधेय म्हणजेच काय? तर विधेय म्हणजेच क्रियापद. विधेय हा शब्द ऐकून घाबरून जायचं नाही. विधेय म्हणजेच काय? तर क्रियापदालाच काय म्हणतात? विधेय म्हणतात. मग शरदाच्या चांदण्यात गुलमोहर देखणा दिसतो यामध्ये विधेय कोणता आहे? तर दिसतो हे शब्द काय आहे? विधेय आहे. मग कुठे दिसतो? तर पर्याय क्रमांक 4 हे काय? दिसतो आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात की शरदाच्या चांदण्यात गुलमोहर देखणा दिसतो या वाक्यामधलं, शरदाच्या चांदण्यामध्ये गुलमोहर देखणा दिसतो या वाक्यामधले आपल्याला काय विचारू शकतात की या वाक्यामधलं उद्देश ओळखा. उद्देश म्हणजेच काय? उद्देश म्हणजेच कर्म. मग या वाक्यामध्ये कोणतं कर्म आहे? तर शरदाच्या हे काय आहे? दिसणारा कोण आहे? दिसणारा कोण आहे? तर दिसणारा गुलमोहर आहे. मग गुलमोहर हा काय या वाक्यामध्ये? कर्ता आहे किंवा उद्देश आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि विधेय कोण आहे? तर दिसतो हे विधेय आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20 कडे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते? काय विचारलंय की विद्वान हा जो शब्द आहे या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणता आहे असं आपल्याला विचारलंय. कॉमन प्रश्न आहे. परीक्षेत भरपूर वेळेस रिपोर्ट झाला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे. मग याच्यावरती जास्त वेळ घेत नाही. विदुषी हे काय? विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी काय सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य काय? तर या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. रेकॉर्डेड बॅच असण्याचा फायदा काय? तर तुम्ही ही तुमच्या वेळेनुसार कधीही बॅच पाहू शकता, केव्हाही लेक्चर काय करू शकता? ऐकू शकता. ठीक आहे. मग या कोर्समध्ये आपले कोणते विषय असतील? तर यामध्ये 2 विषय असतील. कोणते? बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण, जे की महा TET परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय आहेत. कोणते? मानसशास्त्र आणि मराठी व्याकरण. तुम्ही फक्त आता या शेवटच्या घटकामध्ये या 2 विषयाची चांगली तयारी करा. हे 2 विषयच तुम्हाला काय करतील? 100% परीक्षा पास करून देतील. आता फापट पसारा करीत बसू नका. आता जास्त वेळ नाही आपल्याकडे की सगळे विषय करायला. बऱ्याच जणांचा मला अजूनही फोन येतो आणि सर सगळ्या विषयाची बॅच आहे का? बाबा मी त्याला सांगतो आता दिवसच किती राहिले? खाली 20-12 दिवस राहिले, 15-20 दिवस राहिले. आणि 15-20 दिवसामध्ये सगळे विषय म्हणजे का तुम्ही 2-2 दिवसात एक विषय कंप्लीट करणार आहेत का? तर शक्य नाही. म्हणून आता काय करा? मोजकेच विषय करा, मोजकेच घटक करा की ज्यांच्यामध्ये तुम्हाला परीक्षा पास करून देण्याचं सामर्थ्य असेल. मग या ठिकाणी 2 विषयाचं काय भेटेल तुम्हाला? तर प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर भेटेल. म्हणजे तुमच्या या ठिकाणी सगळ्या बेसिक आणि ॲडव्हान्स संकल्पना क्लिअर केल्या जातील. त्याच्यानंतर 2 विषयाच्या तुम्हाला या ठिकाणी स्पेशल नोट्स भेटतील आणि 2 विषयाची तुम्हाला या ठिकाणी प्रकरणानुसार काय भेटेल? ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटेल. ठीक आहे. मग जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर हे 2 विषय परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत? तर 60 मार्काला आहेत. कोणत्या पेपरला 60 मार्काला आहे? तर पेपर 1ला पण 60 मार्काला आहे आणि पेपर 2ला पण सुद्धा किती मार्काला आहेत? हे 2 विषय 60 मार्काला आहेत. मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला काय ते विषय 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर 60 पैकी तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी 100% मिळवू शकता. कारण त्याची आपण काय करतोय? गॅरंटी देत आहोत. 50 पेक्षा जास्तच म्हणजे कोणी बघा 54 मिळवेल, कोणी 55 मिळवेल. ठीक आहे. पण कमीत कमी किती भेटतील? तर कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी 50 मार्क तर सहज भेटतील. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपले शिक्षक बांधवांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीस्तव आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जर जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? तर 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. मग आपला हा कोर्स किंवा आपली ही बॅच कुठं असणार आहे? तर ती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही पेमेंट केलं तर किती रुपये पेमेंट करावं लागेल? 499 रुपये आपले, 24 रुपये ॲप्लिकेशनवाल्याचे, असे तुम्हाला या ठिकाणी 523 रुपये काय करावं लागतं? पेमेंट करावं लागतं. कुठं? ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. किंवा ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी डायरेक्ट
गुगल पे फोनपे केलं तरी चालेल. कोणत्या नंबरवरती 96 89 14 16 30 या नंबरवरती. किती करायचं आहे गुगल पे फोनपे, तर तुम्हाला फक्त 499 रुपये काय करायचं आहे गुगल पे फोनपे करायचं आहे. पेमेंट केल्यावर मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे किंवा कॉल करायचा आहे. तुम्हाला मी काय करेल बॅचला जॉईन करेल. ठीक आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्ही बॅचला आपोआप जॉईन होत आहे. जर गुगल पे फोनपे केलं तर मी स्वतः तुम्हाला काय करेल बॅचला जॉईन करेल. ठीक आहे. ॲप्लिकेशन कुठे भेटेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक आहे. डायरेक्ट प्ले स्टोअरला जाऊन BNG क्लासेस नावाने तुम्ही शोधू शकताय किंवा 77 75 88 12 88 या नंबरवरती तुम्ही जर व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची सुद्धा काय केली जाईल लिंक पाठवून दिली जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21. विपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. कोणता विपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे. मग विपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो, तर संकट होतो. मग लक्षात ठेवा विपत्ती म्हणजेच काय, तर विपदा असेल किंवा अडचण असेल किंवा संकट असेल किंवा आपत्ती असेल, हे सगळे काय आहेत विपत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 22. काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा योग्य अर्थ काय. आता ही म्हण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे. मग या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो, वस्तू जवळ असूनही ती सर्वत्र शोधत राहणे म्हणजेच काय काखेत कळसा आणि गावाला वळसा. सगळेच प्रश्न पेपरमधले अवघड नसतात. मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला मोस्टली किती प्रश्न अवघड असतात, 5 ते 7 प्रश्न काय असतात या ठिकाणी अवघड असतात. म्हणजे बाकीचे किती प्रश्न तुम्हाला सोपे असतात, जवळपास 23 प्रश्न हे सोपे असतात तुम्हाला पेपरमध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23 कडे बघूया. तुला काय हवे आहे या वाक्यातील काय हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. मग कोणत्या प्रकारचे बाबा, तर बघा इथं वाक्याच्या शेवटी काय आलंय प्रश्नचिन्ह आलंय आणि काय याचा उपयोग काय केलाय प्रश्न विचारण्यासाठी केलाय, म्हणून हे कोणतं सर्वनाम आहे, तर हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक बघा 24. तपोबल रजोगुण हे शब्द कोणत्या संधी प्रकारातले आहेत. मग बघा तपोबलचा विग्रह कसा होतो, तर तप अधिक बल. रजोगुणचा विग्रह कसा होतो, रज अधिक गुण. म्हणजे इथं काय बघा इथं विसर्ग आहे, विसर्ग अधिक काय स्वर किंवा व्यंजन आलेलं आहे. मग जर सुरुवातीला विसर्ग असेल तर ती कोणती संधी होते, तर विसर्ग संधी होते. कोणती संधी होते, विसर्ग संधी होते. ठीक आहे. पुढे जाऊया. आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25 आहे. काय विचारले बघा, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल. परीक्षेमध्ये कमीत कमी 5 वेळेस आतापर्यंत हा प्रश्न विचारला की उंट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होतंय. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.